12वीच्या परीक्षा सुरू होत आहेत आणि याच पार्श्वभूमीवर बुरखा घातलेल्या परीक्षार्थींना परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश देण्यात येऊ नये असं पत्र मंत्री नितेश राणे यांनी शिक्षण मंत्री दादा भुसेंना दिलंय। परीक्षार्थींना बुरखा घालून परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला तर कॉपी किंवा अनुचित प्रकार होऊ शकतो आणि हेच प्रकार टाळण्यासाठी महिला पोलीस किंवा शिक्षक कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी असं नितेश राणे यांनी या पत्रामध्ये म्हटलेलं आहे। या संदर्भात अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी गणेश कवडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। गणेश, महत्त्वाचं पत्र राणेंनी शिक्षण मंत्र्यांना दिलेलं आहे, याची अंमलबजावणी शक्य आहे का? नक्कीच 10वी आणि 12वीच्या परीक्षा सुरू होत आहेत आणि याच अगोदर नितेश राणे यांनी शिक्षण मंत्री दादा भुसे यांना खरं तर हे पत्र लिहिले आणि या पत्रामध्ये सांगितलं आहे की इलेक्ट्रॉनिक माध्यमातून खरं तर कॉपीचे प्रकार रोखायचे असतील तर बुरखा घालून जर परीक्षा केंद्रावर येत असतील तर याला कुठेतरी बंदी घालावी, नाकारण्यात यावं अशा पद्धतीचं थेट पत्रच आहे ते नितेश राणे यांनी दादा भुसे यांना दिलेलं पाहायला मिळतं। त्यामुळे या पत्राची अंमलबजावणी होते का हे देखील पाहणं गरजेचं आहे, कारण की परीक्षेच्या काळामध्ये होणारी कॉपीचे प्रकार रोखण्यासाठी खरं तर हा एक उपाय म्हणून करण्यात यावा अशी देखील पत्रामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। आणि त्याचबरोबर हे बुरखा घालून येत असतील तर त्यांच्याबरोबर पोलीस कर्मचारी किंवा शिक्षण अधिकाऱ्याचे काही कर्मचारी हे देण्यात यावे अशी देखील मागणी आहे ती या पत्रामध्ये नितेश राणे यांनी शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे केलेली आहे। त्यामुळे आता दादा भुसे नेमका काय निर्णय घेतात हे देखील पाहणं आता गरजेचं आहे। ते पाहणं महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। तर परीक्षेमध्ये बुरखाबंदी होणार का याकडे आता सर्वांचं लक्ष आहे, कारण की नितेश राणे यांनी आता शिक्षण मंत्र्यांना या संदर्भात पत्र दिलेलं आहे। ते पत्र आपण एका बाजूला स्क्रीनवर पाहतोय। कॉपीच्या घटना होऊ नये, अनुचित प्रकार घडू नये यासाठी बुरखाबंदी करावी आणि यासाठी महिला पोलीस आणि महिला शिक्षकांची नेमणूक करावी अशी मागणी यावेळेस पत्राद्वारे राणेंनी केली आहे शिक्षण मंत्र्यांकडे। दरम्यान या संदर्भात आता नक्की शिक्षण मंत्री काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। 10वी आणि 12वीच्या परीक्षा अत्यंत महत्त्वाच्या असतात आणि अवघ्या काही दिवसांवरच या परीक्षा आलेल्या आहेत आणि या सर्व परीक्षांमध्ये कोणत्याही प्रकारे अनुचित प्रकार घडू नये यासाठी हे पत्र राणेंनी शिक्षण मंत्र्यांना लिहिलेलं आहे।